आपला आवाज कोकण 24 तास। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी लगत असलेल्या हातखंबा येथे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने 8 गाड्यांना ठोकर देत अपघात केला असल्याने त्यामध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे। गाड़ी बढ़ती है हातखंबा येथे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने 8 गाड्यांना धडक देत त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याची घटना समजताच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। मला काय ते सर ते रोडवाल्यांना काय करायचं आता ऑलरेडी सांगितलं। आता मागे पण साहेब आपण आता इथे गणपती आधी करून घेतलं होतं बरोबर आहे ना, शांतपणे त्याच्या आधी 2 इथं शांतपणे आपण ट्रॅफिक आवाजामुळे शांतपणानं सगळं मी ऐकून बरोबर काय माझा नाही मी उतरले त्यांना सांगितले की त्यांना काय करायचं बरोबर आहे बरोबर ना। ह्याच्यामध्ये 4 दिवसापूर्वी मी आणि गडकरी साहेब एकत्र होतो पुण्यामध्ये। मी गडकरी साहेबांना हीच विनंती केली की कदाचित हा आमचा आता हा जो काही रस्ता आहे शापित आहे हा लवकरात लवकर पूर्ण करा बरोबर आहे। त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की उदय मी ह्याचा 100% प्रयत्न करतो आहे। देशातला हा एकमेव असा रस्ता आहे की जो 12 वर्ष चाललेला आहे पण त्यांनी पूर्ण करत आणला आहे, हे पण आपल्याला मान्य आहे। पूर्ण मी जेव्हा प्रवास करतो मी 8 वेळा आता रस्त्यानं प्रवास केला बरोबर आहे। त्याच्यातली 21 किलोमीटरची लेंथ दुर्दैवानं आपल्याकडची 4 किलोमीटरची लेंथ ती त्याच्यामध्ये आहे। गेलेली व्यक्ती काही परत येऊ शकत नाही याच्यापेक्षा मला चांगलं माहिती बरोबर आहे। ज्यावेळी मला हे कळलं मी होतो लांगे बरोबर आहे, तुमच्या काय वाटू नये म्हणून डायरेक्ट इथं आलो म्हणजे मार्ग काढायला आलो की नाही। मार्ग काढताना तो कुलकर्णी नावाचा कोणतरी एक अधिकारी आहे त्याचा मोबाईल बंद बरोबर ना, दुसरा कोणता इगलचा आहे त्याला आले ना, त्यांना पण कशी उचलून आणायचे बघू ना। फोन बंद करणं हे म्हणजे हे नाही आणि मी पण पालितलाच आहे रे नाही याला म्हणजे शांततेनं जरा बोललं तर बरं होईल नाही। सरकार महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही मला सांगा हे काय करायचं ते आपण करू ना। कंपनी काय माझी नाही ट्रकवाला माझा नाही त्या तुझा नाही ह्याचा नाही बाबूचा नाही कोणाचा रंजन बरोबर आहे की बरोबर। आता तसं आपण कायदेशीररित्या बघायला गेलं तर मी पालकमंत्री रस्ता कोणाचा आहे ते पण माहिती आहे, शेवटी माझी लोक आहे बरोबर। जो गोताडे गेला तो माझ्यावर काम करणारा गेला बरोबर। आणि मी आता होतो सुनील नावले काल जो गेला एक्सपायर झाला त्याच्या घरी होतो जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा मी इथं आलो। आम्ही तिकडे सांगितलं याच्यामध्ये काय की आपण ह्याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे बरोबर आहे। पहिली एक सांगतो गोष्ट जी मला माहिती आहे, हा रस्ता कसा जात होता ह्याच्यामधनं आपल्या गावाच्या देवळाला हा डॅमेज होता बरोबर। त्याच्यानंतर सगळे माझ्याकडे आले, मी गडकरी साहेबांकडे घेऊन गेलो आणि मी त्यांना काय सांगितलं की काही झालं तरी आपलं हातखंब्याचं ग्रामदैवत वाचलं पाहिजे बरोबर। ह्याच्यामध्ये आपले किती महिने गेले, जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष गेलं बरोबर। हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे बरोबर ना। बरं हे मान्य असताना आपली अलाइनमेंट कुठनं करायची काय करायची कशी करायची हे पण तुम्हाला माहिती। आता तू जर माझ्यावर संजय इथनं पुढं आला नाही बरोबर आहे, इथं पुढं आला आता पुढचा जो पूल अर्धवट राहिला हे कशामुळे राहिला, माडाची झाडं जी आहे होती बरोबर राहिला अडकली होती कशामुळे आपली पण लोक काम करायला असं आहे बरोबर। ही घटना परत घडायची नाही याच्यासाठी हे करू पण त्याला असं आकांडांडो आणि करू त्याला काहीतरी आपण मार्ग काढा नाही बरोबर आहे। आणि मी कशासाठी आलो, आपली लोक आहेत घरची लोक आहेत। आता मला सांग ना हा रस्ता जो आहे हा रस्ता इथनं अडकला, हा रस्ता जर आपण वेळेवर दिला असता पूल अटॅच झाला असता हे तर मान्य आहे। त्याच्यात कोणाचीच नाही। हातखंबा येथे भीषण अपघातात एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याने ग्रामस्थ खूपच आक्रमक झाले होते। त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बंदोबस्त लावला असल्याचं दिसून आलं। तळाच्या जाळेला कुठल्याही गाडीचा ऍक्सिडेंट झालेला नाही त्यामुळे होतं का अजिबात नाही 2 टेलर पूर्णतः चुकीचं सांगतोय।
ऍक्सिडेंट झाले गाडी चढणारा एक बंद पडलेला होता ना. अरे तो बंद पडला तरी ते साईडला घेतात गाड्या. आणि इकडे पण आता एक होता ऍक्सिडेंट झाला दुपारी पण. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।